आमची झाली डॅमेज, बघू शकता तुम्ही ही मूर्ती डॅमेज झाली, थोडा पहाड थोडासा लॉस डॅमेज झाला आपल्या गाडी, एकच डॅमेज झाली. बघू शकता आमचा चिकन मसाला आलेला आहे, हा माझा तिखट आहे आणि भावाचा बिना तिखटचा मसाला बघू शकता. आणि गाईस फायनली चपाती इकडे आणि ही इकडे त्या बाजरीची का फायनली गाईस बाजरीची भाकरी फायनली भरपूर दिवसाचं खाणार मित्र आम्ही. दादा मला 2 ज्वारी सांगा. 2 ज्वारीच्या भाकरी पाणी श्रीराम. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललो गाईज नांदेडला आणि आमचा टकल्या भाऊ आलाय, जाम दिवसाचा मित्र आहे, तुम्हाला तुमचा आवडता मित्र आहे गाईज. तुमचा रिस्टार भाई बाबा कावील झाली, पण बाबा कावील झाली, आज उद्या मरून जाईल काय हरकत नाही. लोकांना मारण्याचं सुपर आहे पूर्ण कोण करील ही गोष्ट खरी आहे 100% बोला. आणि आमच्या सोबत आहे माझ्या आज कालोक्या मया दादा. अंघोळ केलीच का आई सावाड्या 3 तास जण झोपून आहे म्हणतो. शेटनी लाईट बॉय द्यायला पाहिजे, लाईट अंघोलीला अंघोळ. किरण भाऊ तुम्ही सांगा, किरण भाऊ पण आज स्वतः आले आमच्याकडे, दादा पण बसला आज इथं. आम्ही जरा 5 मिनिटं 5 मिनिटं बसलो जरा, की आता गाडी भरून आलो, पण तो एक काम आहे थोडंसं फालकाच्या गाडीत असतो, त्याला बांधायचं आहे आणि फालका बांधून जरा माझी गणपतीच्या मागे बॉल असतात, तिला जरा बांधले हलते सुद्धा नको, गाडी तिथे कुठून नको म्हणून काही बाकीचं काम करून घेतो. फायनली गाडी पण रेडी आहे, मी रेडी आहे, मया स्वतः रेडी आहे आणि मित्र आले, किरण भाऊ आले आणि दोघांचं भाषण चालू आहे. तर फायनली गाडी बघू शकतो तुम्ही आपली, ही बघा आपली गाडी बाहेर उभी आहे. चला जायचं आपल्या गाडीतच बसूनच. ओके गाईस, फायनली चला या आज नांदेडची ट्रिप मारून घेऊ, मज्जा करू आज मज्जा. फायनली गाईज आम्ही आता निघालेलो आहेत, आमचा सफर चालू झाला आहे, जर्नी चालू झाली मित्रांनो. आम्ही निघालेलो आहेत गाईज नांदेडला जाण्यासाठी. तर मधीन आमचा गणपती बाप्पा आहे, आमचा मित्र म्हणून काय वाटत नाही, परंतु बाप्पा सोबत असलेले मजा असतं गाईज. फायनली तर आम्ही आता जस्ट निघालो आणि बघू शकतो मी गाडी ऑन द वे आहे, दिसणार नाही की हा बार आहे, बार डांग्स बार. आणि माझ्या गाडीत होतं मित्रांनो, गाडी तोंडात आहे, परंतु गाडी तो चालवणार स्वतः या वेळी. तर मित्रांनो आम्ही निघालोय प्रवासास आणि जर्नीला. तर फायनली आम्ही आता बघू शकतो, तुम्हाला दिसणार तर बघा एकाला कटकट वाजवतोय. आम्ही आता लोणावळा घाटामध्ये आहेत मित्रांनो, फायनली लोणावळा घाटामध्ये निघलेत आहे, प्रवास चालू आहे आमचा. तर चला एन्जॉय करू, निघूया प्रवासाला, मजा करूया गाईज. या व्हिडिओमध्ये थोडीशी मजा मस्ती होणार, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट झालाच पाहिजे मित्रांनो. आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका, या छोट्या भावाला मोठा करून टाका, कर्ज माफ झाला पाहिजे असा. एन्जॉय तर एन्जॉय मित्रांनो. आणि आपण निघूया, काय वादच नाही. तर बाप्पा घेऊन चाललो आम्ही सोबत नांदेडला. अरे बघा बाबा माझी गाडी कशी वाटत मी सांगा, डिस्को डान्स बार केलाय, नाचाला फक्त मयाला आणलाय. आणि आमचा देवारा बघा हाराला घेतो साईडला, बाबा बाबा गणपती बाप्पा मोरया. बघा मित्रांनो कसं वाटतं, देव धर्म आमचा, आणखी हिंदू आहेत बाई. जय श्रीराम जय हनुमान. तर काहीच निघलोय, चला प्रवासात मजा मस्ती करू. जास्त मोठी व्हिडिओ करायचा प्लॅन नाही, छोटीच करून टाकू आणि छोट्यातच भागून टाकू मित्रांनो. भेटूया पुढं आणि पुढं आणि पुढं पुरंच भेटू आम्ही, काला घाबरताव मित्रांनो. जास्त मजा पण नको, जास्त हानी पण नको मित्रांनो, बरोबर नाही हो. मग आपण करू मस्ती तेवढीच बरी. चला फायनली चौरीचा मन तेवढी करी मस्ती मज्जा. लाईक कमेंट तुम्ही करायचा हो, नक्की करा बाई, नाही ऐकता नाही घरी नाही काय फायनल काही जाऊ द्या, करा नका करा तुमची इच्छा, परंतु व्हिडिओ तर पूर्ण बघा, मज्जा मस्ती करा. लोणावळा खटालामध्ये घाटामध्ये आम्ही चाललो व्हिडिओ बनवीत. तर आमचा गिरोबा देवाचं मंदिर, जय गिरोबा देवा. चला फायनली गाईस पुढे जाऊ. वाव कडकच गाईस, कडकच लोणावळा खंडाला. आपण आता एक्सप्रेस हायवेला उतरलोय, एक 10 मिनिटात आपण एकच बोगदा पास केल्यानंतर लोणावळ्याच्या खाली होतो आपण सिटीमध्ये गाईस. चला एन्जॉय करू गाईस. आता आपण पोहोचतोय चाकणला आणि चाकणवरून आता आपण मस्त की नगर रोडने जाणार गाईस. आणि आता आपण बाजू आलेली आहे, रात्रीचे वाजले 2
आणि आपला मालक झोपलेत. माया मालक आहेत आमचे. कसले झोपले बघा काही यांना कसं काय चादरी बिदरी गोदऱ्या घेऊन झोपायचं का काय कळतच नाही. प्लस विंडो पण लावली, काच पण लावली मित्रांनो. कसलं झोपतं मण्या दादा, माया दादा, हे सगळं दादा आहेत आमचं. परंतु आपलं काही टेन्शन नाही, आपल्याला चालतच आहे आणि चालण्याचं आहे. कारण की मला गोविंदाला यावाचं आहे. गोविंदा आमच्या घराला मजा असते मित्रांनो. दही हंडीची ही मजा, आमच्या गावांची पोरांची एवढी मजा नाही. कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला जेव्हा व्हिडिओ टाकीन तेव्हा. आणि नक्कीच ती व्हिडिओ बघा. पण तुम्हाला येऊ द्या पट्टा. आता नांदेडला पोहोचू, मग येऊ, मग ते टाइम होण्यापेक्षा मग पटापट जातो आणि येतो काहीच. इकडे गाड्या म्हणता लई कंटाळा येते. रस्ता लई चांगला आहे रे इकडे मित्रांनो. तर फायनली आता पुढे जाऊन ना आपण त्या नगर रोड लागल म्हणा, तिथून लेप मारतो. आणि तर फायनली मित्रांनो आता आपण आलो शिक्रापूरमधून. आता शिक्रापूरमधून आपल्याला तिथून लेप मारायचा मित्रांनो. आणि लेप मारायचा आपला नगर रोड लागतोय, म्हणजे नॉनस्टॉप आपण सरळच जाणार मित्रांनो. तर चला आपण जाऊया. शिक्रापूरवरून लेप मारतोय, बघू शकता. हा तो शिक्रापूर आणि हाच आपण लेप मारायचा आहे. हा लेप घ्यायचा इथून चौकातून आणि गप्प मस्त पाय लांब करून सरळ निघायचा गप. टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. बघा हा राईट जातो पुन्हा साईडला सोलापूर हायवे. मला नाही करत आपल्या तिकडे आपल्याला लेप मारून नगर रोड पकडायचा मित्रांनो. तर चला मारलाय लेप आणि चला निघतोय मित्रांनो. या पुढचा प्रवास करत घेऊया आपण. फायनली बघू शकताय इकडे मंदिर वाटलं तुम्हाला. इथे खूप मोठा गणपतीचं मंदिर आहे, पण तुम्हाला दाखवतं काही बघू शकताय. काहीच आम्ही आता गाडी लावली साईडला. आम्ही आता जस्ट पोचलो आणि एकदम चहा घेतला आहे. चहासोबत बिस्किट पण घेतला आहे. बिस्किटसोबत चहा आहे. तर फायनली आम्ही नगरला पोचलो आहे. नगरला आता पोचलो आहे. सॉरी तर बिस्किट खातो आहे, कारण की थोडासा चहा पाहिजे घ्यायला काहीच. इथं जाई नाही, गुस्सा नाही काहीच. ते घुसवायचा काम होतं. मस्त आहे, टेस्ट आहे काहीच. मस्त वाटलं मित्रांनो. या चहा प्यायला आम्ही गाडी लावली बघू शकतो रस्त्यावर. आणि आता लगेच आम्हाला एक 4 किलोमीटरवर आम्हाला आता राईट आहे. लगेच युटर्न मारून लेप मारून असं बायपासने जातो काहीच. आणि लगेच निघू बायपासने. मग आपण डायरेक्ट नांदेडला पोचायला जाऊ. तर तिथून आपल्या 200 किलोमीटर अजून बॅलन्स आमचा. बघू जाऊ पोचू. फायनली गाईज आता बघू शकतो आपण नॅशनल हायवे एक्झिट करतोय. नगरचा नॅशनल हायवे आहे. आणि बघू शकता तिकडं व्ह्यूज बघू शकता सकाळ मॉर्निंगचा व्ह्यूज. वाव कडकच गाईज. सकाळ झाली चिखला. फायनली गाईज बघू शकता 5 वाजून गेले, 5:30 वाजता आले. 5:30 जास्त झाले गाईज. परंतु दाखवतो तुम्हाला किती वाजलेत. सकाळ झाली सकाळ. हा बघा 6 वाजले गाईज. 6 का 6 वाजले झाली सकाळ. मॉर्निंगचा व्ह्यू बघू शकतो मित्रांनो गाईज. कडक व्ह्यूज. आणि रस्ता बघा किती खराब आणि कसली बारीक आहे मित्रांनो. आम्ही आलो इकडनं. मला तर माहिती पण नाही कुठं आहे आता. मी काहीच इकडची गावांची नावं नाही माहिती आहे. फायनली फुल रात्रभर गाडी चालू आहे काहीच, थांबले नाहीच. आणि थांबायची गरज पण नाही आपल्याला मित्रांनो. स्टॉप चालूच आहे, अजून फ्रेशच आहे. अजून झोप पण अजून आली नाही आहे. 6 वाजता आले. आपण नगर पास करून पुढे आहेत मित्रांनो. आणि आता राहिले आपल्याला फक्त 240 किलोमीटर राहिले फक्त आपल्याला नांदेड. तर फायनली चला जाऊया. बरेच काय माहिती नाही आपल्याला आता. सांगू शकत नाही. कसलं झोपलं बघ. चल ना उडू. उठ चल उठ. सकाळ झाली. चिकलू उठलाय. उठ चल हरामखोर. 298 आला फक्त. काय टेन्शन नाही. फायनली गाईस कुठे आहेत काय माहिती नाही, पण बघू. गावाचं नाव काय माहिती नाही.
गाव काय माहिती नाही कुठला येतो काहीच बघू शकता. आणि आमचं शेट एवढे याचा आम्हाला हेच नाही आवडतो, मुद्दाम न हलणार नाही काही. गाईस आम्ही आता उठलो निघालो आणि बघू शकता इथे लोक भरपूर दिसतात मला. आणि हा लाखंदाजी गाव आहे. हा बघा काहीच फायनल बाया उठल्या चालल्या. त्या गावात काय माहिती आहे काय, नुसतं चालच पुढं तर नाही बघलास. थांबलो होतो आम्ही, नाश्ता करून घेतो. आला इकडं चल सुमिशील उठलं. हो गाईस आमची वडा उसळ व्हायची आलेली आहे. हा बघा. आणि कढी इकडं मी सांगतो वडापाव 2 कारण की मला वडा उसळ आवडत नाही मित्रांनो. फायनली तर मी आता वडा पाव खातो. तर वडा उसळ खाईल काय हरकत नाही. लागली चांपू गाईस. बरं का गाईस खाणार नाही. याची कढी बघू शकता. वडा उसळ छान आहे, खाऊन घे. मी ॲक्च्युली थोडा लहान होतो आणि मी मिसळ पाव खावा गेलो. तो मला आता जमलाच नाही मिसळ पाव खावायला. तो बसून या चहा प्यायला काय मस्त आहे. कधी खाईल काय माहिती. गाईस फायनली आता आम्ही थांबलो इथं. नको फेकू लागेल बाई. तर आता मित्रांनो आपण आता थांबलो आणि आता जाऊ जेवायला. आता इथं जाम कंटाळा. आता आम्हाला 190 किलोमीटर फक्त आमचा नांदेड आलेला आहे. पण पोचू मी काय हरकत नाही. रस्ता पण टाकाटाक आला. थांबलो पण दोघं पण थांबलो. गाई जामच कंबरा बिंबरा जाम तुटलेन मोडलेन. हाय गाईस काय फायदा, रस्ता खप्पन नाही. चलो आता का सकाळपासून रातपासून गाड्यात चालवतून दमलो मित्रांनो. यो नांदेडच याय नाही. ऊसाचं मल्ल बघा तुम्ही. फक्त मोठमोठं ऊसा आली पण काय फायदा नाही. आमचं मन दुखलाय. जेवायला चढून गाईस कमर वाहत ठेवून बात करने की बात करने का काय होतं बात करने को बात करके सोचने का क्या करने का. अच्छा मित्रांनो कमरे वाहत ठेवून विचार करायला लागला मला काय बोलू. तर जरा जेवून घेतो. चहा बघली गाईस, चहा बघली. एक जाऊ दे आता 17 आहे सांगतो तुला कुंकू येतो. तर मित्रांनो इतका जेवण ते घेतो गाईस. कुंकू असतं ते कुंकू असतं गाईस. फायनली चला जेवण घेतो गाईस. काय लावली ते आणि पूर्ण तुला हसरा आहे गावात येतो. आम्ही आलो हॉटेलला साई कृपाला. बघू शकता इकडचा. आणि आता जाऊया काय ते भेटते बघू चेक करू. फायनली गाईस आम्ही ऑर्डर दिलेली आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे चिकन मसाला 2 प्लेट आणि 2 ज्वारीची. यो भाई आपल्याला भरपूर दिवस ज्वारीची भाकरी मिळणार आहे. ज्वारीची भाकरी आपण खाणार आहे मित्रांनो. ज्वारीची दादा मला 2 ज्वारी सांगा. 2 ज्वारीच्या भाकरी. पाणी बोलला पाणी. श्रीराम ते काय 2 द्या मला. हां 2 मला द्या. फायनली गाईस आपण 2 बाजरीच्या भाकऱ्या सांगितल्यात आणि भरपूर दिवस मला भेटणार आहे. आणि आपली तांदळाची भाकरी खाऊन मी आता वैतागलो. तर मी भिजलो गाईस. याचे मुलं बघ भिजलो. अय्या आता काय करू. ठेमकं घालायला लागलं टेबलवरची. बोल सोयी सुविधा करतो बघा इकडं आमची. आया आम्ही टेबल वल्ला केला आणि माझी पॅन्ट पण वळली झाली. अय्या यो बघा बसलाय. फायनली चिकन खाऊया. तर मी तो चिकन खायला म्हणतो.
आणि ज्वारीची भाकरी खायला तर अजून मजा आहे ना मित्रांनो. आणि मजा करून घेऊया, खाऊन घेऊया. तर फायनली ऑर्डर दिली आपण. ऑर्डर यायला वेळ जाईल, तिथं 1 मिनिट थांबूया आणि ऑर्डरची वेट करूया. आली की तुम्हाला नक्कीच दाखवतो चिकन मसाला आणि ज्वारीची भाकरी आणि याची चपाती खाऊ द्यायला. ज्वारीची भाकरी खाऊया. फायनली माझी आवडती खाणार गाईस. 10 मिनिटं वेट करूया. बघू शकता आमचा चिकन मसाला आलेला आहे. हा माझा तिखट आहे आणि भावाचा बिना तिखटचा मसाला बघू शकताय फिका फिका आहे. आणि गाईज फायनली चपाती इकडे आणि ही इकडे का बाजरीची का फायनली गाईज बाजरीची भाकरी फायनली भरपूर दिवसातून खाणार मित्र मी बघू शकताय. आम्हाला दाखवतो. हो गाईज बाजरीची भाकरी भरपूर दिवसातून खाणार मित्रांनो मी. खाली ठेवतो तोडतो हिला भाजीला. कडकच काहीच बघू द्या मला खाऊन. दुसरं भाजीची भाकरी खातोय. 8 नंबर. ओके गाईस चला तुम्हाला कांदा घेऊया. कडकच गाईस मस्त वाटला. पुन्हा एकदा खातो. कांदा घ्यायला रेडी. भाकरी खातो. का तिकट कन्फर्म अजिबात नाही. खोट्या अजिबात नाही. 1 नंबर मस्त खातो. काम खातो. फिर सांग म्हणजे काय द्या तर टेस्ट घेतो याची बिना तिखटची काय आहे अख्खी. त्याचा आवडता भेटला मित्रांनो. 1 नंबर बोलतोय. फिका फिका म्हणना बाबा मला तिखटच पाहिजे ब्रँड. जरा खाऊन घेतो गाईस. हात टाकून मग चिकन दाखव. चिकन कडकच आपण तिखट चिकन. गाईस आम्ही आता जेवण आलो आणि गाडीत बसतो. तर मित्रांनो आता आम्ही चला मी जरा बसतो 10 मिनिटं काय की जरा अजून खूप अंतर आहे. 120 घेतो अजून बॅलन्स आमचा. जरा पटापट जाऊ आणि जरा पटकन गाडी खाली करून घेऊ. माणसांचा फोन आला आपल्याला. गाडी झाली रेडी स्टार्ट. चला हन बी काढला निघलो वाईस. भेटूया डायरेक्ट लोकेशन वर आपण. आया दमलो मी. 3 तास गेलं मला रस्ताच नाही संप मित्रांनो. खड्डनच खड्ड आय कत्ती खड्ड काय सांगू. गाडी चालवून वैतागलो. झोप यायला लागली. वाईनं तर वैतागलो खरोखर. बघ ते खड्ड लाईट काय मारतं जा लाईन मारतं माझ्यावर. काहीच जामच खड्ड पडले नाही बघा. काय सांगू तुम्हाला. दिवस गेला दिवस. असू दे काय पोचतो ना आता मी फायनली अर्ध्या तासात पोचलोय. परंतु गाडी खाली काढतात आणि हा डॅमेज झालाय. डॅमेज तर एक मूर्ती डॅमेज झाली फायनली विनोद म्हात्रेची आपल्या. डॅमेज जास्त झाली. थोडं डॅमेज झालंय. पूर्ण बसलाय पाटातून गेला गाईस. पाटा पूर्ण गेला. त्याला ताजा होता जस्ट ओला होता आणि त्याला आणला आपण. कटंजर पाटावरून गेला. फायनली गाईस एक मूर्ती आमची झाली डॅमेज. बघू शकता तुम्ही ही मूर्ती डॅमेज झाली. थोडा पाट गेला तर थोडासा लॉस डॅमेज झाली आपली गाडी. एकच डॅमेज झाली. बघू आता शेवटचा बघू काय झाले आता काहीच खाली